राधे राधे एव्हरीवन. नमस्कार माझ्या चिमुताईकडनं पण. आणि इथे मी, आमची हे आणि आमची चिमुताई आम्ही निघालो. आता म्हणत असाल, अगं आत्ता कुठे बाई? तर आज एक स्पेशल दिवस आहे. स्पेशल म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि त्यांनी विचार केला होता की अजून स्पेशल करावा. हो, मात्र हा दिवस ना माझ्यासाठी खूप स्पेशल झाला आहे आणि म्हणतात ना की मी असं कधी जगलेच नाही असं म्हणता येईल. तर आज होता माझा वाढदिवस आणि आमच्या ह्यांनी आधीच प्लॅन करून ठेवला होता की प्लीज बाई, वाढदिवसाच्या दिवशी घरातलं काहीही काम करू नको, आवर आणि आपण निघूया. तर आमचा निघण्याचा सकाळी लवकरच प्लॅन होता, 5-5:30ला. पण मात्र उशीर का झाला, कारण की आमची चिमुताई रात्री जागत होती. आता लहान बाळ म्हटल्यावर कुठला प्लॅन सरळ झाला बरं? तर असो, काही हरकत नाही आहे. आम्ही थोडंसं उशिरा निघालो. उशिरा निघाल्यामुळे घरात काहीच नाश्ता वगैरे काहीच नाही केला. तसंही ते म्हटले होते की काही घरी बनवू नको, त्रास घेऊ नकोस, मी सगळं प्लॅन केलं आहे. तर म्हटलं ठीक आहे. म्हणतात ना की तुझा दिवस आहे, तूच सेलिब्रेट, म्हणजे तू जग, असं त्यांचं फुल डे मला सांगत होते की तू खुश राहा, तू आनंदित राहा, दॅट्स ऑल. तर आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो, इडली वगैरे खाली. चिमुताईनेही सकाळ सकाळ आईस्क्रीमने पोट भरलं आणि जाता जाता मध्ये झोपली. तर आता तुम्ही म्हणत असाल की अगं हो, स्पेशल दिवस आहे, पण कुठे चालली आहेस? तर तुम्हाला माहिती असेल, एक खूप नावाजलेलं मंदिर आहे जे की बाणेरमध्ये आहे आणि सगळेजण तिथे जातात. म्हणजे की म्हणतात ना, नवस केला वगैरे तर कोणाचाही असा पूर्ण झाला नाही किंवा म्हणतात ना नवस पूर्ण होतो ते ठिकाण. तर हे खूप सुप्रसिद्ध मंदिर आहे जे की हनुमानजीचं मंदिर आहे. आज संडे होता आणि संडेच्या दिवशी आम्ही तिथे गेलो. तोपर्यंत माझी चिमुताई चांगली गाढ झोपली होती, कारण की ती रात्री जागली होती. तर म्हटलं काही प्रॉब्लेम नाही आहे, ती झोपली आहे तर आपण पटपट दर्शन करून घ्यावे म्हणून. तर सकाळ सकाळ माझा सुंदर जो दिवस झाला ना, तो इथून स्टार्ट केला त्यांनी आणि तेच मात्र मला खूप आवडलं, कारण की त्यांनाही माहिती आहे मला अशा धार्मिक ठिकाणीच जास्त जायला आवडतं. तर त्यांनी मला छानपैकी तिथेच नेलं. तिथे आम्ही छान दर्शन वगैरे केलं आणि तेवढ्यात माझ्या चिमुताईला मात्र उठवत होतो मंदिरात की उठ, पण ती काय उठली नाही. शेवटी हे जे बाबा होते तर ते म्हटले, एवढ्या लांब मंदिरात आले आणि एवढा छान दिवस पण आहे तुझ्यासाठी, तर टीका वगैरे लावून घ्यावा. तर चिमुताईने ते पाहून मात्र म्हटली की टीका. तर तिने लावायला घेतलं, पण बाबांना एकदाही तिला हात नीट लावू दिला नाही. तर असो, त्यानंतर त्यांनीही आमच्या ह्यानी टीका वगैरे लावून घेतला आणि मीही लावलो आणि आम्ही छान असं दर्शन वगैरे घेऊन निघालो. आता ही फर्स्ट टाईम होती, तर आम्हाला माहीत नव्हतं की काय घेऊन जातात काय नाही. आणि जसं मी सांगितलं, सकाळी आमचा पूर्णपणे झोप दोघांची नाही झाली आहे, तर ऑलरेडी तसंच प्लॅन फ्लॉप झाला होता. पण ते म्हटले की काही करू, आपण कंप्लीट करायचं आहे. म्हणजे त्यांनी जे विचार केलं तर माझ्यासाठी ते करायचंच आहे आणि मला जायचंच आहे. तर आम्ही उशीर ना निघून दर्शन वगैरे छान घेतलं आणि माझ्या चिमुताईला परत म्हटलं की तू परत झोपण. तर दर्शन झाल्यानंतर त्यांचा अजून एक मोठा सरप्राईज होता बरं का माझ्यासाठी. तर तो मी तुम्हाला थोड्या वेळात कळवेल. आता उशीर झाल्यामुळे ना मला त्रास का झाला, कारण की जो सेकंड सरप्राईज आहे ना, ते माझं मेन सरप्राईज होतं. आणि आता तुम्हाला माहीत असेल हे लोकेशन कुठलं आहे, थोडेफार तरी आयडिया आली असेल. साईडला शनिवार वाडा दिसतो. तर येस, इट इज तुलसी बाग. तर आम्ही गेलतो तुळशी बागेत फिरण्यासाठी. त्यांनी सांगितलं होतं, मी तुला काही अमाऊंट देणार आहे, ती घे आणि तुळशी बागेमध्ये फिर, तुला जे घ्यायचं घे आणि हा तुझा दिवस आहे म्हणे, तू सेलिब्रेट कर. सो त्यांनी छानपैकी दर्शन वगैरे करून आम्ही छान नाश्ता करून सगळे टमाटम पोट भरलं होतं. आता प्रश्न राहिला होता मात्र उन्हाचा. तर म्हटलं की बघू किती काय करता येईल. तर आम्ही तिथे पोहोचलो तुळशीबागेत आणि रविवारचा दिवस असल्यामुळे बापरं, एवढी गर्दी होती तिथे. दर्शनासाठी देखील खूप 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 रांगा होता आणि आम्हाला तिथे पोचायला ऑलमोस्ट 11:30 झालते आणि 11:30 वाजता 32 डिग्रीचं टेम्परेचर होतं. तर तुम्ही विचार करा की मी शॉपिंग किती करणार आहे आणि काय किती घेणार आहे. तर तसंच आम्ही दर्शन वगैरे घेऊन पुढे निघालो. ते म्हटले तू ट्राय तरी कर, मी चिमुताईला एका सावलीत वगैरे ठेवेल किंवा मी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन बसेल तुझं शॉपिंग होसपर्यंत. मग मी म्हटलं ठीक आहे, आता तुम्ही एवढा विचार केला आहे माझ्याबद्दल, तर मग मी पण आहे खुश म्हटलं शॉपिंग करण्यासाठी. आणि कुठली अशी महिला आहे किंवा कुठली अशी स्त्री आहे की ज्यांना शॉपिंग करायला नाही आवडत. तर हे मात्र मला आधी नव्हतं आवडत, पण आत्ता जास्त आवडतं. तर आम्ही तिथे तिकीट वगैरे काढलं, जिथे की तिकीट तुम्हाला पार्क वगैरे करायचं असेल, आणि झाली माझी शॉपिंग स्टार्ट. उठला मात्र चिमुताईला जे गाडीतनं बाहेर काढलं ना, बापरे, तिचा अवतार पाहण्यासारखा होता. तर कारण की तिला लगेच ऊन लागायला स्टार्ट झालं आणि
खूप 2 मिनिटातच आमचा अवतार तुम्ही पाहत असाल ना, पूर्णपणे आम्ही ऑइली फेस झालते आणि खूप घामाघूम झालतो. जसं तुळशीबागेत गेलो आतमध्ये, त्यांनी मला पैसे हे पूर्णपणे 5,000 रुपये दिले शॉपिंग करायला. आम्ही पोहोचलो तुळशीबागेत आणि एवढं गरम आहे, एवढं ऊन होतं ना, की ऑनेस्टली माझी चिमुताई थांबायला रेडी नाही, आम्ही दोघंही थांबायला रेडी नाही. भलेही त्यांनी माझ्याकडे पैसे दिले की बाबा खर्च कर, पण अशा अवतारात तुम्हाला वाटतं की आम्ही काही खरेदी करू शकतो, तर नाही, माझ्यात काही कॅपॅसिटीज नाही. जाता जाता मी कशी तरी 2-1 टॉप खरेदी केले आणि म्हटलं बास, ह्याच्या पुढे माझ्यात हिंमत नाही उभं राहण्याची. आणि हॅट्स ऑफ आहे जे लोक बाहेर उन्हात काम वगैरे करतात, रोड बनवणं, बिल्डिंग्स बनवलं, ते लोक खूप स्ट्रगल करून काम करतात, कारण की एवढ्या टेम्परेचरमध्ये ना उभं राहणं पॉसिबलच नाही आहे. त्यानंतर ते मला म्हटले की तुला थंड ठिकाणी कुठं शॉपिंग करायची आहे, तर आपण डीमार्टमध्ये जाऊ. तर म्हटलं ठीक आहे. डीमार्टमध्ये आम्ही फक्त बॉटल खरेदी करायला गेलो होतो चिमुताईची, कारण की आमच्याकडनं हरवून गेली ती. आणि एवढं गरम आम्हाला झालं 2 मिनटं डीमार्टमधून बाहेर येण्यापुरतं. चिमुताई पण पूर्ण घामाघूम झालती आणि मीही ते खूप घामाघूम झालतो. पण आमची थोडीफार शॉपिंग मात्र डीमार्टमधून झाली आणि थोडीफार शॉपिंग मात्र तुळशीबागेमधून झाली. तर अशा प्रकारे हा आमचा खूप धावपळीचा दिवस होता, पण मात्र मी खूप एन्जॉय केला आणि पूर्णपणे माझ्या मनासारखं होतं, पूर्ण माझ्या मनासारखंच होत होतं. तर ते पाहून पण मला खूप छान वाटलं आणि ह्यांनी खूप छान प्लॅन केला होता असं म्हणता येईल नाही, मी अनुभवला. तर संध्याकाळी मी बर्थडे सेलिब्रेशन माझ्या भावाच्या इथे केलं होतं, म्हणजे माझ्या माहेरी. आणि दादानी केक वगैरे आणलेला, मम्माने बिर्याणी वगैरे बनवली होती. छानपैकी माझा दिवस गेला आणि मी फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये माझा बर्थडे अशा प्रकारे सेलिब्रेट केला. तर होप तुम्हालाही माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि इथे आमची बिर्याणी चालू होती. सो थँक यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे. राधे राधे टू ऑल अँड थँक यू फॉर ऑल.